रविवार स्पेशल भिंगी मासा. त्याला पाला पण म्हणतात, भिंगी पण म्हणतात. छोटं असलं की पाला बोलतात आणि मोठं झालं की भिंगी बोलतात. त्याच्यावर खवले भरपूर असतात. तर त्याचा फ्राय बघतोय. लसूण, ओली हळद, हिरव्या मिरच्या, आले, कोथिंबीर, कढीपत्ता आणि आंबटसाठी कोकमाचा आगळ घेतला आहे. हिरव्या मिरच्यामध्ये जाड्या मिरच्या होत्या माझ्याकडे, त्या 3 घेतल्यात आणि तिखट 1 घेतली आहे. तर तुम्हाला तिखट कसं हवं कमी जास्त त्याप्रमाणे घ्या. 10-12 लसूण पाकळ्या, त्याच्यानंतर 2 भिंगी मासे होते. एकदम मोठे पण नव्हते, पण बऱ्यापैकी मोठे होते. कैरीचा आगळ 1 चमचा, कोथिंबीर मूठभर, आलं 1 इंच, ओली हळद विनेगरमध्ये भिजवून ठेवलेली साधारण 4-5 तुकडे, हिरव्या मिरच्या 4, चवीनुसार मीठ आणि हे गरगरीत मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. मऊ छान. कैरीचा कोळ वापरला आहे. कैरी मिक्सरला 3 शिट्ट्या मारून त्याचा कोळ काढून फ्रीझरमध्ये ठेवला की वर्षभर राहतो. फिशमध्ये किंवा कढीमध्ये आयत्यावेळी वापरता येतो आणि त्याची चव अप्रतिम लागते. चुकून मी कोकमाचा आगळ बोलली आहे, पण कैरीचा कोळ वापरला आहे. छान वाटून झालं. त्याच्यामध्ये लाल तिखट थोडंसं घालणार आहोत आपण. तिखट कसं हवं त्याप्रमाणे मिरच्या आणि लाल तिखट तुम्ही ॲडजस्ट करा आणि धना पावडर आणि ते सगळं फिशच्या तुकड्यांना लावून मॅरिनेट करून आपण अर्धा तास ठेवून देणार. तुम्ही लगेचही फ्राय करू शकता, पण मॅरिनेट प्रॉपर करून ठेवलं अर्धा तास तर तो मसाला आतपर्यंत फिशमध्ये मुरतो आणि चव चांगली लागते. भिंगीला थोडे काटे असतात. छोटी असेल तर बारीक काटे असतात. मोठी भिंगी असेल तर ते काटे नसतात तेवढे. भिंगीला काटे असल्यामुळे चवीला अतिशय अप्रतिम असा हा मासा आहे. त्याचा रस्सा पण मी थोडासा शेपटी आणि डोक्याकडचं काढलं आहे रस्सा करण्यासाठी. तो व्हिडिओ आपण नंतर बघू. आता आपण फ्राय बघतो आणि त्याला सगळा मसाला लावून ठेवायचा आहे. चवीला अतिशय अप्रतिम. छोट्या जेव्हा असतो तेव्हा त्याला पाला बोलतात आणि मोठा होतो तेव्हा त्याला भिंगी बोलतात. तर त्याच्यात पाला आणि भिंगीमध्ये काय फरक आहे का मला तेवढं नक्की माहीत नाही, पण कोळणी ते असंच सांगतात की छोटा असतात ते पाला आणि मोठा असतात ते भिंगी, किंवा छोटा भिंगी आणि पाला एकच आहे का वेगळं हेही मला तेवढं माहीत नाही आहे. कारण आम्ही लहानपणापासून ते भिंगी खातच आलो आहे. आम्ही त्याला भिंगीच बोलतो. नंतर मग कळलं मला त्याला पालाही बोलतात. आता हे मी अर्धा तास सगळा मसाला हे करून झाकून ठेवणार आहे. नंतर तांदळाचा रवा लावणार आहे. तांदळाच्या रव्याने कुरकुरीत होते फिश फ्राय. तांदळाच्या रव्यामध्ये मसाला, लाल तिखट, मीठ घातलं आहे आणि कोकोनट ऑइलमध्ये फ्राय करणार. मिडियम टू हाय गॅसवरती फ्राय करायचं आहे. फिश लवकर कुक होतो, त्यामुळे खूप फ्राय करत बसायचं नाही, कारण मग त्याने त्याच्या आतमधलं मॉइश्चर निघतं आणि फिश असा रुक्ष लागतो, म्हणजे असा चवीला तेवढा चांगला लागत नाही. आणि दोन्ही बाजूने अलटीपलटी करून फ्राय करा. आणि संडे स्पेशल भिंगी मासा तवा फ्राय. नेहमीप्रमाणे त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता, त्याचा अरोमा फिशमध्ये उतरतो आणि ठेचलेलं लसूण तळल्यानंतर ना दाताखाली आल्यावर एकदम मस्त. लसूण ज्यांचे लसूण लवर्स जे आहेत, गार्लिक लवर, त्यांच्यासाठी असा फ्राय लसूण मस्त लागतो. स्पेशल वेगळा फ्राय लसूण पण मिळतो आणि मस्त आपली भिंगी तयार आहे खाण्यासाठी.